नमस्कार मित्रांनो, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ अधिकृत हे कार्य करणारी संस्था आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. या संस्थेमध्ये वेगवेगळ्या पदावर भरती निघालेली आहे. ती भरतीमध्ये कोणकोणती पदं आहेत त्याच्यासाठी ऑफलाईन अर्ज तुम्हाला करायचे आहेत आणि 2022 पूर्वी तर ते अर्ज कसे भरायचे, कसे पाठवायचे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या पदांचा पूर्ण तपशील, त्याच्यासाठी लागणारी पात्रता कशा पद्धतीने आहे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर ही माहिती पाहण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील. चला तर मित्रांनो, बघूयात जी आधारची जाहीर झालेली एक जाहिरात आणि अशाच जॉब आधारचे तुम्हाला कुठून पाहायचे, कशा पद्धतीने पाहायचे हे सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर मित्रांनो, त्यांची जी जाहिरात निघालेली आहे ती जाहिरात पहिले बघूयात. तर ही त्यांची जाहिरात E12013 हेडक्वार्टर 20 UIDAI युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया HR डिव्हिजन मधून निघालेली ही जाहिरात आहे. ही जाहिरात जी आहे 3 फेब्रुवारी 2022 बांगला साहिब रोड बिहाइंड काली मंदिर, गोले मार्केट, न्यू दिल्ली 110001 येथून ते रिलीज झालेले आहे. सर्क्युलर त्यांचं जे आहे ते इन्व्हाइटिंग ऍप्लिकेशन्स फॉर व्हेरियस पोस्ट ऑन डेप्युटेशन फॉरेन सर्व्हिस टर्म बेसिस इन युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया UIDAच्या हेडक्वार्टर दिल्ली, तिथं ह्या वॅकन्सी असणार आहेत. तर या वॅकन्सी मध्ये जर पहिली वॅकन्सी आपण पाहिली तर पहिली वॅकन्सी आहे असिस्टंट डायरेक्टर OL, याचं पे मॅट्रिक्स लेवल 10चा असणार आहे आणि एक वॅकन्सी त्याची इथं रिक्त आहे. इथं क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे ऑफिसर फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट होल्डिंग अनालॉग्स पोस्ट ऑन द रेग्युलर बेसिस इन द पॅरेंट कॅडर डिपार्टमेंट किंवा with 4 years of regular service in the pay matrix level 7 senior translation officer किंवा with 7 years of a regular service in the pay matrix level 6 junior translation officer from state government public sector undertaking autonomous organization holding regular post in corresponding grades with requisite experience. त्यानंतर आहे इथं मास्टर डिग्री ऑफ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट ॲट द डिग्री लेवल किंवा मास्टर डिग्री ऑफ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन इंग्लिश विथ हिंदी ॲज अ सब्जेक्ट ॲट द डिग्री लेवल. इथं मास्टर डिग्री असेल तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात, पण तुम्हाला तो एक्सपिरियन्स, रेलेव्हंट एक्सपिरियन्स इथं लागणार आहे. दुसरं आहे ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर म्हणून एक वॅकन्सी इथं रिक्त आहे. इथं इसेन्शियल क्वालिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलंय की ऑफिसर फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट होल्डिंग अनालॉग्स पोस्ट इन रेग्युलर बेसिस किंवा विथ 3 years ऑफ रेग्युलर सर्व्हिस इन पे मॅट्रिक्स लेवल 5 किंवा ऑफिसर फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन होल्डिंग रेग्युलर पोस्टिंग करस्पॉन्डिंग ग्रेड विथ रिक्वेस्ट एक्सपिरियन्स. दुसरा आहे त्या उमेदवाराला डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इक्वलंट इन हिंदी इंग्लिश विथ इंग्लिश हिंदी ॲज अ सब्जेक्ट तुमचा तिथं असणं आवश्यक आहे. डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स ट्रान्सलेशन मध्ये असेल तरी अप्लाय करू शकता. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स टेक्निकल ट्रान्सलेशन मध्ये हिंदी आणि इंग्लिश मध्ये असेल तरी अप्लाय करू शकता. 1 आणि 2 साठी इथं त्यांनी सांगितले द नंबर ऑफ वॅकन्सीज मे व्हेरी ॲट अ लेटर स्टेज ॲट द टाइम ऑफ सिलेक्शन्स. ऑफिसर ऑलरेडी होल्डिंग अनालॉग्स पोस्ट इन द पॅरेंट कॅडर डिपार्टमेंट मे बी गिवन प्रेफरन्स. याच्या अगोदर जर कोणते ऑफिसर असतील तर त्यांना तिथं प्रेफरन्स दिल्या जाणार आहे. तिसरी वॅकन्सी आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून. इथं 3 वॅकन्सीज हे रिक्त आहेत. ऑफिसर फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अनुभव जे सांगितलाय विथ 3 year रेग्युलर सर्व्हिस इन पे मॅट्रिक्स लेवल 5, पे मॅट्रिक्स लेवल 4, पे मॅट्रिक्स लेवल 3 साठी 6 वर्ष एक्सपिरियन्स लागणार आहे किंवा
Officer from state government, public sector undertaking, autonomous organization holding regular post in corresponding grade with a requisite. डिझायरेबल म्हणजे ज्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल असं क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स वर्क इन ॲडमिनिस्ट्रेशन, लीगल एस्टॅब्लिशमेंट, HR, फायनान्स, अकाउंट, बजेटिंग, विजिलन्स, प्रोक्युरमेंट, प्लॅनिंग अँड पॉलिसी, प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन अँड मॉनिटरिंग, ई गव्हर्नन्स याच्यामध्ये काम केलेलं असेल तर इथं तुम्ही अर्ज करू शकताय. बेसिक स्किल फॉर वर्किंग इन अ कॅम्प्युटराइज ऑफिस एन्व्हायरमेंट. तर हे सगळी पात्रता इथं होती. या पात्रतेत तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. वयोमर्यादा 56 वर्षापर्यंत इथे दिलेली आहे. पिरियड अँड अदर टर्म कंडिशन खाली त्यांनी सांगितल्यात 5 वर्षासाठी वॅकन्सी असेल, बाकी नंतर तुमचा परफॉर्मन्स आणि कंपनीच्या नियमानुसार 3 वर्षापर्यंत ते वाढवू शकणार आहेत. अकोमोडेशन अँड मेडिकल फॅसिलिटी तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केली जाणार आहे. एलिजिबल अँड व्हॅलिंग कॅन्डिडेट मे अप्लाय टू UIDAI इन प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट अनेक्सर 1 त्यांनी सोबत दिलेला आहे. जे पात्र आणि इच्छुक कॅन्डिडेट आहेत ते इथं अप्लाय करू शकतात. तुम्हाला अर्ज जे पाठवायचा आहे, अर्ज भरून असिस्टंट डायरेक्टर जनरल HR, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, बांगला साहिब रोड बिहाइंड काली मंदिर, गोले मार्केट, न्यू दिल्ली 110001 इथं पाठवायचे आहेत. आणि लास्ट डेट त्याची जे आहे ते 23 मार्च 2022 आहे. 23 मार्च 2022च्या अगोदर तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत. पाठवते वेळेस तुमचे कागदपत्र सुद्धा साक्षांकित करून तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचे आहेत. बाकी अनुभवाचं वगैरे डिटेल्स असतील, ACR, APAR असेल तर ते तुम्हाला इथं सोबत जोडायचं आहे. खाली मित्रांनो त्यांनी अनेक्सर 1 दिलंय. तो अनेक्सर 1 आपण कसा भरायचा हे ती थोडक्यात माहिती घेऊयात. ऍप्लिकेशन फॉर डेप्युटेशन फॉरेन सर्व्हिस टर्म बेसिस इन UIDAI हेडक्वार्टर, लास्ट डेट 23/3. पोस्ट कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय ते इथं मेन्शन करायचं आहे. तुमचं नाव जे आहे ते इथं मेन्शन करायचं आहे. खाली मेल फिमेल ते जे आहात तुम्ही तिथं टिक करायचं आहे. कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज करताय ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. इथं तुमचा पासपोर्ट साईजचा रिसेंट फोटोग्राफ जोडायचा. डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायचे आहे. डेट ऑफ रिटायरमेंट असेल तर ती टाकायची आहे. ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, मोबाईल नंबर अँड ईमेल ID ते इथं मेन्शन करायचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन लेवल आणि अबो इथं लागणार आहे तर ते एक्झामिनेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथं टाकायचं आहे. एम्प्लॉयमेंट म्हणजे एक्सपिरियन्स जे आहे याच्या अगोदरचा तो मेन्शन करायचा आहे. कंप्लीट ऑफिसचा ॲड्रेस तुम्हाला द्यायचा आहे. तुम्ही काम कशा पद्धतीने केलंय ते कामाचे डिटेल द्यायचे आहे. प्रेझेंट तुमचा ग्रेड कोणता होता ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. नेम ऑफ सर्व्हिस इफ बिलॉंगिंग टू ऑर्गनाइज सर्व्हिस ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, एखाद्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनीमध्ये तुम्ही काम करत असाल तर ते सुद्धा इथं मेन्शन करायचं आहे. क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स जे रिक्वायर्ड आहे ते तुम्ही घेतलेलं आहे का, इसेन्शियल क्वालिफिकेशन तुमचं काय आहे आणि डिझायरेबल काय क्वालिफिकेशन आहे ते मेन्शन करायचं आहे. इन केस एम्प्लॉयमेंट डेप्युटेशन याच्या अगोदर केलं असेल तर त्याची डिटेल भरायची आहे. ट्रेनिंग कोर्स कोणते केले असेल तर ते तुम्हाला इथं फिल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणते अवॉर्ड भेटले असतील तर ते अवॉर्ड तुम्हाला इथं टाकायचे आहेत. ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला वाटतंय तर तुम्ही इथं भरू शकता आणि आणखी जास्त माहिती द्यायची असेल तर एक्स्ट्रा शीट तुम्ही वापरू शकता. इथे तुमची सिग्नेचर करायची आहे. मोबाईल नंबर द्यायचा आहे. ऑफिसचा टेलिफोन नंबर असेल तर तो द्यायचा आहे. त्यानंतर ही खालची जी अथॉरिटी आहे ही अथॉरिटी फिल करणार आहे. सिग्नेचर सील अथॉरिटीचा इथं लागणार आहे. खाली जे कंट्रोलिंग अथॉरिटीचं आहे तर ते हे कॅडर कंट्रोलिंग वाले भरतील, तुम्हाला भरायची इथं गरज नाही. त्यानंतर खाली त्याचं सर्क्युलर जे आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले होते आणि त्याचे ही डिटेल्स त्यांनी दिलेली आहे. तर या पद्धतीनं हे जे अर्ज आहेत तुम्ही अशा पद्धतीनं अर्ज त्यांचे करू शकता आणि अर्ज पाठवू शकता. तर मित्रांनो अशाच संध्या UIDAI मध्ये अवेलेबल असतात आणि त्यांचे जे लेटेस्ट जाहिराती जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटवर. तुम्हाला UIDAI.government.in या वेबसाईटवर यायचं आहे. इथं आल्यानंतर अबाउट UIDAI हे एक ऑप्शन मिळतं आणि तिथे तुम्हाला वर्क विथ UIDAI इथं एक ऑप्शन आहे. प्रोफेशनल टेक्निकल व्हॉलंटियर, त्याच्यानंतर ऑफिसर सर्व्ड इन द पास्ट, टेंडर्स काय असतील तर त्या डिटेल्स मिळतात. तर इथं डेप्युटेशन कॉन्ट्रॅक्ट मध्ये सुद्धा पाहू शकता. खाली प्रोफेशनल आणि टेक्निकल मध्ये सुद्धा ह्या डिटेल्स तुम्ही पाहू शकता. इथे वेगवेगळ्या त्या व्हॅकन्सीज तुम्हाला नीट समजून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर पात्र असाल, तिथे इच्छुक असाल
तरच तुम्हाला अर्ज सादर करायचे. इथं कोणत्या प्रकारची फीज तुम्हाला तुमच्याकडून घेतली जाणार नाही, पण अर्ज जे आहे पात्र उमेदवारांचे स्वीकारले जातील. आता इथं तुम्ही पाहिलं वॅकन्सी सर्क्युलर व्हेरियस पोस्टसाठी लखनौमध्ये वॅकन्सी आहेत, नवी दिल्ली, रांची, गुजरात, केरळ, हैदराबाद, भोपाळ, बेंगलोर, मानेसर, चंदीगड. तर हे काही एक्सपायर झालेल्या वॅकन्सीज आहेत आणि आता करंट वॅकन्सीज जे आहेत ते तुम्ही इथून पाहू शकता. तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.